अमरावती महानगरपालिकेतील नागरिकांनो, जाणून घेऊया अमरावती शहर महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया कशी असेल। यंदाची निवडणुकीतील मतदान प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका। यावेळेस निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीने होत आहे। या पद्धतीत शहराची विभागणी मोठ्या प्रभागांमध्ये करण्यात आलेली असून प्रभागामधून 4 किंवा 3 सदस्य निवडले जातील। आपल्या अमरावती महानगरपालिकेतील एकूण 22 प्रभागांमधून प्रभाग क्रमांक 9 SRPF वडाळी प्रभाग वगळता सर्व प्रभागात 4 सदस्य निवडून द्यायचे आहेत। तर SRPF वडाळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये 3 सदस्य निवडून द्यायचे आहेत। प्रभाग क्रमांक 1 ते 8 व प्रभाग क्रमांक 10 ते 22 यामधील मतदारांना गट अ, ब, क आणि ड अशी प्रत्येक गटातून एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे। तर प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांना अ, ब, क अशी प्रत्येक गटातून एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे। प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगवेगळे असतील। लक्षात ठेवा, अ चा पांढरा रंग, ब चा फिका गुलाबी रंग, क चा फिका पिवळा रंग, ड चा फिका निळा रंग असेल। जेव्हा तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हा त्या उमेदवारासमोरील लाल दिवा लागेल, पण बीप असा आवाज येणार नाही। जेव्हा तुम्ही शेवटच्या चौथ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हाच दिव्याचा बीप असा आवाज येईल। जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे। जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल। नोटा म्हणजेच नन ऑफ दी अबव। लक्षात ठेवा, मतदानाची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे आहे। गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी हे मतदान संपन्न होणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल। चला, करा मतदान, सांगतंय संविधान।